गुड आफ्टरनून एव्हरीवन. आवाज येतोय माझा सर्वांना? गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. स्विच ऑन युअर कॅमेराज प्लीज. स्टार्ट करूया. इन लास्ट सेशन वी वर डिस्कसिंग अबाउट टाइम मॅनेजमेंट, राईट? टाइम मॅनेजमेंट बद्दल आपण चर्चा करत होतो. इन दॅट वी डिस्कस्ड दी आयशेनॉवर मॅट्रिक्स ॲट लास्ट पीपीटी स्लाइड. ओके, so we are going to continue from that onwards. So again I am sharing the presentation with you all. Just 1 minute. Okay, fine. See, this was the Eisenhower matrix. Okay, we discussed about this in the last session wherein we divided the task. Important कोणता आहे, urgent कोणता आहे, that should be done immediately. Important and not urgent, it should be scheduled with the planning. Then important जे नाहीये, not important category, and the urgency is high, त्याचं आपण delegation करतो, म्हणजे आपण shifting करतो त्या कामाची. And last one was not important and not urgent, that is we can avoid that task. Again, there are 2-3 more techniques which we are going to discuss today. Out of these all, the first one again for today is the 80-20 rule. Okay, the 80-20 rule, Pareto principle असं त्याला म्हणतात. What is the 80-20 rule, Pareto principle? असे काही कामं, असे काही टास्क तुमचे असतात, असे काही क्वेश्चन्स तुमचे असतात तुमच्या करिक्युलम मध्ये की जे तुम्ही जर सॉर्ट आउट केले तर 80% रिझल्ट तुम्हाला त्याचे भेटू शकतात. It means that we should focus on the important topics at first. Simple. Okay, that is the meaning of Pareto principle. If you are given any concept of if you are having 100 questions in your list, out of those 100 questions 20 questions are very very important, which you need to focus on basically. असे काही कामं, असे काही क्वेश्चन्स की जे तुम्ही 20% जर फोकस केले, त्यावर जर प्रिपरेशन केलं तर 80% रिझल्ट तुम्हाला ते देऊ शकतात. फॉर दॅट व्हॉट यू नीड टू डू, व्हॉट आर सर्टन एक्झाम्पल्स फॉर दॅट? स्टडिंग द इम्पॉर्टंट टॉपिक्स आउट ऑफ युअर सिलेबस. तुमचा जो पण सिलेबस असेल कोणत्याही सब्जेक्टचा, तर त्याची इम्पॉर्टंट टॉपिक्सचा पहिले अभ्यास करणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. दॅट शुड बी युअर फर्स्ट प्रायोरिटी. नेक्स्ट एक्झाम्पल इज सॉल्विंग द प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स. What happens by solving the previous question papers? You get the idea of what kind of examination questions are there, what kind of topics will be covered in the examination. हे सगळ्या तुम्हाला आयडिया भेटतात. जर तुम्ही मागच्या 5 वर्षाचे 10 वर्षाचे जर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला घेतले, तुम्ही जर ते जरी अभ्यास म्हणजे त्याचा जरी अभ्यास चांगल्या प्रकारे जर केला, then you can score good marks into your examination. That is also one of the category example for that. And third one is practicing lab experiments instead of reading everything repeatedly. म्हणजे फक्त रीड आउट करून अर्थ नाही, तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल सुद्धा केलं पाहिजे, प्रॅक्टिकली त्याची एक्सपेरिमेंट केली पाहिजे. इफ यू आर इन दॅट फील्ड, इफ देर इज अ प्रॅक्टिकल ऑर एक्सपेरिमेंट काइंड ऑफ सिनेरियो, तेव्हाच जर त्याचं तुम्ही प्रॅक्टिकल करू शकतात तर. वाय? बिकॉज सी, व्हेरी सिम्पल रूल, व्हेरी सिम्पल प्रिन्सिपल. कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही करता, डोळ्यासमोरून तुमच्या जेव्हा ती जाते ना, त्याचे इम्पॅक्ट खूप चांगल्या प्रकारे तुमच्यावर पडतात. The things are very easy to understand and remember whenever that is going in front of your eyes, through your eyesight. आपण एखादा मूवी बघतो, राईट, किंवा एखादी वेब सिरीज बघतो, काय होतं, आपण बघतो, आपल्या डोळ्यासमोरून ते सगळे एक्सपिरियन्सेस जातात, ती सिच्युएशन जाते. कोणत्या मूवीमध्ये कोणत्या टायमिंगला काय घडतंय आपण ते नंतर पण आपल्या मित्रांना सांगू शकतो. व्हेरी सिम्पल, बिकॉज वी हॅव गॉन थ्रू दॅट एक्सपिरियन्स. आपण ती फील केलंय, आपण ते एक्सपिरियन्स केलं. त्यामुळे एक्सपेरिमेंट्स या खूप महत्वाच्या असतात. ट्राय टू हॅव सर्टन एक्सपिरियन्स, किंवा डायग्राम, एक्सपेरिमेंट्सच्या व्यतिरिक्त डायग्राम पण तुम्ही करू शकतात. बिकॉज वेन एव्हर यू आर मेन्शनिंग युअर टॉपिक्स विथ रिस्पेक्ट टू डायग्राम्स, तर त्याचा तुम्हाला अजून जास्त फायदा होतो. दॅट्स वाय युझिंग डायग्राम्स अँड सॉल्विंग द मेजर क्वेश्चन पेपर्स, लास्ट क्वेश्चन पेपर्स, अँड स्टडिंग द इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर्स अप युअर 80-20 रूल. ओके, 20% अशा कामं असतात की जे तुम्हाला 80% रिझल्ट देऊन जातात. सिम्पल, दॅट इज द 80-20 प्रिन्सिपल. ओके, नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट,
दी पोमोडोरो टेक्निक. सेकंड टेक्निक दी पोमोडोरो टेक्निक. कधी कधी असं तुम्हाला वाटतंय की एखादा टेक्निक आहे जो लिहिण्यासारखा आहे तर लिहित पण चला, बिकॉज नोट्स मी देतोय इन्स्टिट्यूटला. दे विल बी सेंडिंग इट यू ॲज सुन ॲज पॉसिबल, बिकॉज मागचे पण नोट्स तुमच्यापर्यंत आलेले नाही आय थिंक. त्यांना मी सांगितलंय देअर माइट बी सम इश्यू, टेक्निकल इश्यू विथ देम, बट यू विल रिसीव्ह दी नोट्स. ओके, इवन आय एम गिव्हिंग दिस नोट्स ऑल्सो टू यू ऑल. दी पोमोडोरो टेक्निक. हे टेक्निक काय सांगतंय? व्हेरी सिम्पल. इफ यू वॉन्ट टू स्टडी फॉर 5-6 hours, 5-6 तास जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असतो, डोंट स्टडी इन वन गो. एकाच वेळी डायरेक्टली 5-6 तास अभ्यासाला नका बसू. व्हेरी सिम्पल. हॅव अ सर्टन ब्रेक इन बिटवीन. ब्रेक असणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुमचा जो अभ्यासात जे अटेन्शन आहे, तुमचा जो फोकस आहे तो डिस्टर्ब होणार नाही. व्हेरी सिम्पल. ओके, इट इज दी पोमोडोरो टेक्निक. सी, 25 minute focus study, again 5 minutes of break. Again 25 minutes of focus study, again 5 minutes of break. Again 25 minutes focus study, again 5 minutes break. हे 4 वेळा तुम्ही रिपीट करू शकता. तुमचे 2 तासातून 4 वेळा तुमचा अभ्यास होतो 25-25 मिनिटांचा, अँड यू आर गेटिंग अ गुड स्टडी, बल्क स्टडी. ओके, सो तुम्ही हा ब्रेक घेतात तेव्हा काय होतं? इट गिव्स यू कम्फर्ट. सिम्पल. व्हेनेवर यू आर स्टडिंग विथ सर्टन ब्रेक इन बिटवीन, तुम्ही जेव्हा 5-5 मिनिटचे ब्रेक घेतात तेव्हा तुम्हाला चांगला ब्रेक भेटतो आणि तुमचं स्टडीजवर फोकस आणि अटेन्शन असतं. कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही अभ्यास करायला जाणार तेव्हा तुम्हाला बर्डन फील होईल, प्रेशर फील होईल. तर असं बिलकुल करायचं नाही. हॅव रिपिटेटिव्ह ब्रेक्स इन बिटवीन. ओके, इट विल मेक यू कम्फर्टेबल आणि तुमची अँझायटी लेवल आणि तुमचा स्ट्रेस लेवल हा वाढणार नाही. इट विल बी इन कंट्रोल. ओके, and after studying a lot after 2-3 hours with short breaks, have a long break then at last. Simple. Okay, and example काय इथे? For example, if you are learning for 25 minutes Java, if you are learning, then have a 5 minutes of break. Again learn engineering graphics and again have a 5 minutes of break. Switch the topics in between. Topic switch जर तुम्ही करत असाल या स्टडीज मध्ये तर अजून चांगलं आहे तुमच्यासाठी. Because same topic studying for continuously 3 to 4 hours can distract your studies, can distract your focus. तुमचा फोकस, तुमचं अटेन्शन डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे इन बिटवीन जर तुम्ही टॉपिक्स जर स्विच करत आहात तर तो पण तुमच्यासाठी एक बेनिफिशियल पॉइंट आहे. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द पोमोडोरो टेक्निक. ब्रेकिंग द बिगर गोल इनटू द शॉर्ट वन्स. ओके, छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये, पॉइंट्स मध्ये आपण ब्रेक करतो मोठ्या गोलला आपल्या, त्याला आपण पोमोडोरो टेक्निक म्हणतो, ऍज मेन्शन्ड ओव्हर हिअर. काही कन्फ्युजन 80-20 रूल मध्ये, पॅरेटो प्रिन्सिपल मध्ये आणि पोमोडोरो टेक्निक मध्ये? एनी डाऊट, एनी वन? काही विचारायचं असेल तर विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एनिथिंग टू आस्क, लेट मी नो. एनी डाऊट? नो? ठीक आहे, मुव्हिंग फॉरवर्ड. ईट दॅट फ्रॉग टेक्निक, फेमस टेक्निक आहे. थर्ड टेक्निक, ईट दॅट फ्रॉग. ईट दॅट फ्रॉग म्हणजे काय? फ्रॉग म्हणजे बेडूक, आपण बेडूक म्हणतो फ्रॉगला, राईट? ईट दॅट फ्रॉग टेक्निक. इफ इट्स युअर जॉब टू ईट अ फ्रॉग, देन इट्स बेस्ट टू डू इट फर्स्ट इन द मॉर्निंग. दॅट्स इट. म्हणजे जर एखाद्याचं कामच बेडूक खाण्याचं आहे, फ्रॉग खाण्याचं, त्यांनी ते सगळ्यात पहिले केलं पाहिजे, संपवलं पाहिजे. दॅट्स इट. कोणाचं काम आहे 2 फ्रॉगचं, 2 फ्रॉग खाण्याचं, तर सगळ्यात पहिले जो मोठा टास्क आहे, मोठा फ्रॉग आहे, तो खाणं गरजेचं आहे. आता फ्रॉग म्हणजे काय, बेडूक म्हणजे काय? इथे याचं मिनिंग हे की द फ्रॉग इज युअर बिगेस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट चॅलेंजिंग टास्क. ओके, दॅट इज युअर फ्रॉग. सिम्पल. तुमचा फ्रॉग म्हणजे, तुमचा बेडूक म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात चॅलेंजिंग टास्क जे तुम्हाला करायचं आहे. दॅट इज युअर फ्रॉग. जर एखाद्याला 2 टास्क दिलेले आहेत आणि त्यांना ते आजच करायचे आहेत, तर सगळ्यात पहिले तुमचं इंटेन्शन हे असलं पाहिजे की यू शुड कम्प्लीट युअर बिगेस्ट टास्क. दॅट्स इट. अँड देन मूव्ह टुवर्ड्स द स्मॉलर टास्क. वाय? बिकॉज whenever you are completing your larger task, it releases the pressure, it releases the stress level, आणि तुम्ही स्वतःला रिलॅक्स्ड फील करतात, सेन्स ऑफ अचिव्हमेंट फील करतात, आणि तुमच्यासाठी छोटं टास्क काहीच वाटत नाही तुम्हाला कम्प्लीट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल,
इफ यू आर बीइंग गिवन विथ द असाइनमेंट ऑफ 20 पेजेस, 20 पानांची एक असाइनमेंट आहे, अँड सेकंड असाइनमेंट इज ऑफ जस्ट 2 पेजेस. तर होणार काय, जर तुम्ही मोठी असाइनमेंट पहिली केली कम्प्लीट, दी असाइनमेंट ऑफ 20 पेजेस, you will feel you will feel very relaxed and a sense of achievement will be your feeling, right? A sense of satisfaction, कारण की तुम्ही मोठं काम हाती घेऊन ते कम्प्लीट केले. अँड comparative to that, the assignment with the 2 pages will be very short for you. खूप छोटी वाटेल तुम्हाला, खूप स्मॉल वाटेल, खूप छोट्या क्वांटिटीमध्ये वाटेल, ती तुम्ही इमिडिएटली करून टाकाल. दॅट्स इट. सो जे मोठं टास्क असेल ते सगळ्यात पहिले करणं खूप महत्वाचं आहे. दॅट इज द इट दॅट फ्रॉग टेक्निक. ओके, कशा कशा स्टेप्स आहेत यामध्ये? आयडेंटिफाय युअर फ्रॉग, फर्स्ट पोझिशन, की तुम्ही तुमचं काम काय आहे तुमच्या दिवसभराचं ते आयडेंटिफाय करणं. कोणते 2 टास्क आहे तुमचे जे तुम्हाला आजच करायचे. नेक्स्ट, ते टास्क सगळ्यात पहिले संपवणं हे तुमचं कर्तव्य. नॉट ऍट द एंड ऑफ द डे, दिवसभराच्या एंडिंगला ते संपवण्याची काहीच आवश्यकता नाही, ते त्याच मुमेंटला संपवणं गरजेचं आहे. दॅट्स इट. ओके, जर तुम्हाला माहिती आहे एखादी असाइनमेंट तुम्हाला भेटली सकाळी, तर ती इमिडिएटली कम्प्लीट करणं गरजेचं आहे. डोंट वेट फॉर द लास्ट मुमेंट, नो. अँड इफ 2 फ्रॉग्स, देन ईट द बिगेस्ट वन फर्स्ट. सिंपल. म्हणजे जर तुम्हाला 2 मोठे टास्क दिले असतील, 2 टास्क दिले असतील, तर त्यामध्ये जे मोठं टास्क आहे ते पहिले कम्प्लीट करायचं आहे. अँड लास्ट स्टेटमेंट सेज इज दॅट डोंट सिट अँड लुक ॲट इट. तुम्ही जितका वेळ त्या टास्ककडे बघत बसणार, विचार करत बसणार की कधी करू, कधी केलं पाहिजे, आज केलं तर चालेल का, आज तर करायचंच आहे, डोंट थिंक मच ऑन दॅट. एक्स्ट्रा थिंकिंग विल इन्क्रीज युअर अँझायटी, एक्स्ट्रा थिंकिंग विल इन्क्रीज युअर प्रेशर, एक्स्ट्रा थिंकिंग विल इन्क्रीज युअर स्ट्रेस लेवल. दॅट्स इट. सो कोणताही टास्क आल्यानंतर त्याच्यावर इमिडिएट ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. ओके, सो these are the 4 steps in that. Identify your task firstly, then complete that task at first. If 2 tasks are there, importantly, then complete the biggest task first, and then don't sit and just look at it, complete them. That's it. Okay, so we discussed about the 80-20 rule, that is the Pareto principle. Then we discussed about the Pomodoro technique, second technique, की ज्यामध्ये आपण ब्रेक इव्हन करतो टास्कला वेगवेगळ्या पोझिशन्सला टायमिंग नुसार. अँड द थर्ड टेक्निक, दॅट फ्रॉग टेक्निक, की ज्यामध्ये आपण आपलं मेजर जे टास्क आहे ते सगळ्यात पहिले कम्प्लीट करतो. ओके, अँड देन वी मूव्ह ऑन टुवर्ड्स द शॉर्टर वन. ओके, एनी डाऊट एनीवन? सगळ्यांचे कॅमेरा ऑफ आहे आज, क्या बात आहे. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट टेक्निक, ओव्हरकमिंग प्रोक्रास्टिनेशन. ओव्हरकमिंग प्रोक्रास्टिनेशन मध्ये 10 पॉइंट्स आहेत. That 10 points I'm going to revise for you and will explain shortly about all those 10 points. Setting the realistic goals. प्रोक्रास्टिनेशन अवॉइड करायचंय म्हणजे काय करायचंय, किंवा एखादं काम डिले नाही करायचंय, आपल्याला पुश नाही करायचंय, त्याला लेट नाही करायचंय, त्यासाठी काय काय करावं लागेल? फर्स्ट, रिअलिस्टिक गोल सेट करा. तुम्हाला जर 2 तास स्टडी करायचा तर तो रिअलिस्टिक गोल. तुम्ही जर म्हणताय की नाही मी 15 तास स्टडी करणार एका दिवसात, दॅट इज नॉट अ रिअलिस्टिक काइंड ऑफ गोल, किंवा तो लॉंग टर्म मध्ये तुम्हाला त्रास देऊ शकतो, तुमचं शेड्यूल जे आहे ते खराब होऊ शकतं. राईट, सिम्पली सेट द रिअलिस्टिक गोल्स. डू युअर कॉलेज वर्क वेन द एनर्जी लेवल इज ऍट इट हायेस्ट लेवल. जेव्हा तुमची एनर्जी लेवल हायेस्ट लेवलला असते त्यावेळेस तुम्ही तुमचं कॉलेजचं काम, जे इम्पॉर्टंट असाइनमेंट्स आहेत त्या केल्या पाहिजे. बिकॉज वी ॲज अ ह्युमन बिंग्स हॅव डिफरंट लेवल्स ऑफ एनर्जी. दिवसभरामध्ये आपली एनर्जी चांगली पण असू शकते, कमी पण होऊ शकते, डल पण होऊ शकते, आणि खूप चांगल्या लेवलला पण असू शकते, डिपेंड्स ऑन दी सिच्युएशन. सो जेव्हाही आपली एनर्जी हाय असेल त्यावेळेस तुम्ही कॉलेज वर्क करणं गरजेचं आहे. ब्रेक लार्जर टास्क इंटू दी स्मॉलर वन्स, एज आय टोल्ड यू इन दी पोमोडोरो टेक्निक. अँड फोर्थ वन इज वर्क फॉर दी रिअलिस्टिक पिरियड ऑफ टाइम. रिअलिस्टिक पिरियड ऑफ टाइम म्हणजे सी, अशा वेळेतच काम करा, अशा वेळेतच काम संपवा की जेणेकरून तुमच्या हेल्थवर इम्पॅक्ट नाही होणार. ओके, वर्क फॉर द रिअलिस्टिक पिरियड ऑफ टाइम विच विल बी बेनिफिशियल फॉर यू. अँड नेक्स्ट वन इज अवॉइड ऑल नाईट स्टडी सेशन्स. बरेच स्टुडंट्स कधी कधी प्रेफर करतात पूर्ण रात्रभर अभ्यास करण्यासाठी, बट वन्स इन अ व्हाईल दॅट्स ओके, बट पूर्ण रात्रभर अभ्यास करणं नॉट रिक्वायर्ड. यू हॅव लॉट ऑफ टाइम फॉर दी होल डे.
वेअर यू कॅन स्टडी प्रॉपरली अँड तुम्हाला खूप वेळ भेटतो दिवसभरामध्ये, तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. इफ यू आर डिस्टर्बिंग युअर नाईट, if you're disturbing your sleep pattern, then that is going to impact negatively on your health. That's it. So have a proper routine for your studies so that there is no need for study at all at the night timings. Okay. Find an effective place to do the college work. जिथं पण कॉलेजचं काम करायचंय तुम्हाला, तिथे चांगली जागा शोधा. स्पेस असा पाहिजे की तो डिस्टर्बन्स नाही क्रिएट करणार तुमच्यासाठी. आजूबाजूला वादविवाद चालू आहे, खूप मोठा जास्त आवाज येतोय, गाड्यांचा आवाज येतोय, अँड इफ यू आर स्टडिंग ओव्हर देअर, दॅट विल नॉट सर्व द पर्पज फॉर यू. त्याने तुमच्या कामावरती इम्पॅक्ट पडेल निगेटिव्हली. देन अलाउिंग एक्स्ट्रा टाइम फॉर द अनएक्सपेक्टेड थिंग्स. इफ यू आर थिंकिंग दॅट यू नीड टू स्टडी फॉर 2 hours, तुम्ही जर विचार करताय की तुम्हाला 10 ते 12 अभ्यास करायचा आहे, तर 10 ते 12च्या ऐवजी तुम्ही 9 ते 1 वाजेपर्यंत त्याला क्वेश्चन टाइम ठेवा, एक्स्ट्रा टाइम ठेवा. कारण की अचानक अनएक्सपेक्टेड काही पण घटना होऊ शकते, काही पण सिच्युएशन येऊ शकते की तुम्हाला अभ्यास थांबवावा लागेल, किंवा काहीतरी अचानक मध्ये काम येऊ शकतं अर्जंटली, हे तुम्हाला करावं लागेल. दॅट्स इट. सो हॅव द क्वेश्चन टाइम फॉर युअर शेड्यूल फॉर युअर स्टडीज. दॅट्स इट. ओके. एक्स्ट्रा टाइम ठेवत जा क्वेश्चन मध्ये, की जर हा टाइम जर यात जर अभ्यासात काहीतरी व्यत्यय जर आला, इफ देर इज एनी डिस्टर्बन्स इन दिस, देन आय विल हॅव माय टाइम इन दिस रेंज. तुमच्याकडे ऑप्शनल टायमिंग असला पाहिजे. शेड्यूल टाइम फॉर युअर सेल्फ. स्वतःसाठी पण वेळ काढा, स्वतःला वेळ द्या, एक्सरसाइजसाठी, मेडिटेशनसाठी, ऑल दोज थिंग्स. अँड यूज युअर फ्री टाइम वाईजली. तुमचा फ्री टाइम चांगल्या प्रकारे यूज करा, जेणेकरून तुम्हाला जे बायफर्केशन आहे, जे डिव्हिजन आहे तुमच्या चांगल्या टायमाचं, स्टडीजच्या टाइमचं, गेम्सच्या टाइमचं आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीजच्या टाइमचं, ते प्रॉपर डिव्हिजन जर तुम्ही केलं तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. इफ यू आर नॉट युझिंग युअर टाइम प्रॉपरली वाईजली, देन इट विल बी अ टाइम वेस्टर फॉर यू. ठीक आहे. अँड रिवॉर्ड युअर सेल्फ वेन यू हॅव फिनिश्ड एनी टास्क ऑन टाइम. रिवॉर्ड युअर सेल्फ म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल इफ यू आर गिवन एनी टास्क असाइनमेंट, देन टार्गेट यू नो हॅव सम टार्गेट्स फॉर युअर सेल्फ, की आज जर मी हे टास्क कंप्लीट केलं तर मी चॉकलेट देईल स्वतःला, किंवा घरच्यांकडून चॉकलेट घेईल, काहीतरी करेल. स्वतःला रिवॉर्ड्स द्या, स्वतःला एक अशी अचिव्हमेंट पर्यंत घेऊन जा की तुम्हाला खुश वाटेल, तिथे स्वतःला हॅपीनेस फील होईल ते काम केल्यानंतर. राईट. इट विल बी अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन फॉर यू. इट विल एनहान्स युअर कॉन्फिडन्स अँड इट विल एनहान्स युअर हॅपीनेस फॉर डुईंग दी वर्क. दॅट्स इट. ओके. तर हे 10 वेगवेगळे छोटे छोटे पॉइंट्स आहे टू अवॉइड दी डिले इन युअर टास्क. तुमच्या कामामध्ये व्यत्यय येणं किंवा ते काम पुढे जाणं, पोस्टपोन करणं, त्याला लेट करणं, हे काम सगळे टाळण्यासाठी हे सगळे 10 पॉइंटर्स आहेत. या 10 पॉइंटर्सचा प्रॉपरली यूज करा आणि त्यांना अप्लाय करा. बेसिक सम टाइम मॅनेजमेंट टिप्स. व्हॉट यू नीड टू डू. मेक अ टू डू लिस्ट. म्हणजे काय केलं पाहिजे याची लिस्ट बनवा. दिवसभराच्या शेड्यूलमध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे, तुमच्या काय प्रायोरिटीज आहेत ते करा. सेट युअर प्रायोरिटीज. प्रायोरिटीज सेट करताना तुम्ही आयशेनॉवर टाइम मॅट्रिक्स यूज करा. इम्पॉर्टंट अँड अर्जंट वाले सिनॅरिओ, नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंटचे सिनॅरिओज. राईट. देन स्टार्ट विथ द डिफिकल्ट वर्क फर्स्ट. डिफिकल्ट जे टास्क असेल त्याला पहिले हातात घ्या. जसं इट दॅट फ्रॉक टेक्निक मध्ये होतं, की सगळ्यात महत्वाचं टास्क, मोठं टास्क पहिले हातात घ्या. जर तुम्ही ते संपवलं तर द सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन विच यू विल हॅव will be at the highest level. And use the reminders. What happens sometimes is that if you are also willing to complete any task, but at that time you forgot that, तुम्ही ते विसरून जाताय, तुमच्या लक्षात नाही राहिलं ते, तुमची इच्छा असताना पण ते टास्क तुमच्या हातातून, ती असाइनमेंट तुमच्या हातातून मिस होऊ शकते. सो टू बी रेडी फॉर दॅट, टू बी अटेंटिव्ह फॉर दॅट, यूज सर्टन रिमाइंडर्स. ओके. अँड स्लीपिंग ऑन टाइम. Why sleeping on time? Because if your sleep pattern is proper, if you are sleeping at time, waking up at proper time, then it will be very helpful for your mind and body. And healthy body creates a healthy mind, and healthy mind gives the highest output in life. जर तुमचं माइंड आणि बॉडी हेल्दी असेल तर तुमचं आउटपुट जे येणार आहे ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला भेटू शकतं. That's it. Okay. That's why having a proper sleeping pattern is very much essential for you. Okay. Next, what you should avoid or what you should not do as a student. 3 things. First, do not procrastinate. Again, कोणतीही गोष्ट खूप पुढे ढकलत नका जाऊ. तुम्हाला जर माहित आहे हे काम तुम्हाला करायचंच आहे तर ते लवकर संपवून टाका. तुमचं टेन्शन दूर होईल इमिडिएटली.
नेक्स्ट, मल्टीटास्किंग एक्सेसिव्ह वाली जी असते ती अवॉइड करा. एकाच टायमिंगला 4-5 कामं हाती घेणं सोडून द्या. डोंट डू मल्टीटास्किंग. इट विल क्रिएट प्रेशर, अननेसेसरी प्रेशर अँड टेन्शन इन युअर माइंड. अँड थर्ड इज डोंट वेस्ट टाइम ऑन सोशल मीडिया. सोशल मीडियावरती खूप सारा वेळ वाया नका घालू, की जेणेकरून त्याने तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल किंवा तुमच्या स्टडीजवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होईल. ओके, सो दीज आर दी बेसिक पॉइंटर्स फॉर टाइम मॅनेजमेंट टिप्स. रिपीटिंग अगेन फॉर यू. डू मध्ये काय काय करायचंय? टू डू लिस्ट करायची, तुम्हाला काय काय काम करायचंय त्याची लिस्ट बनवत जा, इम्पॉर्टंट कामाची नोंद करत जा, कुठेतरी मेन्शन करत जा. प्रायोरिटीज सेट करायच्या आहे, जसं आयशेनॉवर मॅट्रिक्स झालं त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज सेट करायच्या, तुमच्यासाठी काय काय महत्वाचं आहे. थर्ड, स्टार्ट विथ द डिफिकल्ट वर्क फर्स्ट. पहिले अवघड काम हाती घ्या. दॅट्स इट. फोर्थ वन इज यूज द रिमाइंडर्स. एखादी गोष्ट तुम्ही विसरून नको जायला, दॅट्स वाय हॅव सर्टन रिमाइंडर्स फॉर यू. Okay, and the last one to do was sleep on time. Proper sleep will give you proper health. Proper health will give you proper mind. Proper mindset leads to the best results in life. That's it. Happy soul, happy results, happy mindset, happy future. हे असं रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी एकामेकाला. अँड डोंट प्रोक्रास्टिनेट. एखादी गोष्ट डिले करू नका विनाकारण. तुम्हाला जर माहित आहे ती तुम्हालाच करायची आहे, देर इज नो ऑप्शन फॉर दॅट, देन डू दॅट इमिडिएटली. डू नॉट मल्टीटास्क एक्सेसिव्हली. खूप जास्त मल्टीटास्किंग नका करू, की जेणेकरून तुमच्यावर बर्डन फील होईल. अँड डोंट वेस्ट युअर टाइम ऑन सोशल मीडिया. सो दीज आर दी मेजर टाइम मॅनेजमेंट टिप्स फॉर यू ऑल. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. काही काही गोष्टी तुम्ही जर अप्लाय केल्या नाही यातल्या, खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला हेल्प मिळणार. नेक्स्ट पॉइंट, ऍडिशनल टिप्स. व्हॉट आर दी ऍडिशनल टिप्स टू गेट दी मोस्ट आउट ऑफ दी स्टडी? 6 पॉइंटर्स आहे. ओव्हरऑल क्रक्स जो आतापर्यंत आपण शिकलो आहोत, दॅट ओव्हरऑल क्रक्स वी आर गोइंग टू डिस्कस ओव्हर हिअर. स्टडी फॉर 45 to 60 मिनिट ऍट अ टाइम. म्हणजे मॅक्झिमम तुम्ही एका तासापर्यंतच अभ्यास करा ऍट अ सिंगल गो. खूप जास्त 2-3 तास नका बसू अभ्यासाला. त्याने काय होतं, अँझायटी इश्यूज येतात, बर्डन फील होतं. 1 तास सफिशियंट आहे, 45 मिनिट, पाऊण तास सफिशियंट आहे. इफ यू आर स्टडिंग फॉर दॅट टाइम, हॅव अ ब्रेक इन बिटवीन. जसं आपण पॅरेटो पोमोडोरो प्रिन्सिपल मध्ये शिकलो होतो, जसं इथे सी पोमोडोरो टेक्निक मध्ये शिकलो होतो, की 25 मिनिट फोकस, त्यानंतर 5 मिनिट ब्रेक. इन द सेम वे व्हॉट वी आर सेइंग इज दॅट मॅक्झिमम तुम्ही एका तासापर्यंत कंटिन्यू स्टडी करायला बसा, नॉट मोर दॅन दॅट. खूप जास्त प्रेशर नका देऊ स्वतःला. अँड इन बिटवीन 5 मिनिट किंवा 10 मिनिट तुम्ही ब्रेक घ्या, काही अडचण नाहीये. 1 तास तुम्ही स्टडी करताय तर 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता, इट्स ओके. सो इफ यू आर स्टडिंग फॉर हाफ आवर, टेक अ 5 मिनिट्स ब्रेक. इफ यू आर स्टडिंग फॉर 1 आवर, टेक अ 10 मिनिट्स ब्रेक. 10 घेऊ शकता, 15 घेऊ शकता, दॅट इज ओके. खूप मोठा ब्रेक इमिडिएटली नका घेऊ. थोडे ब्रेकचे पॅटर्न छोटे छोटे असू द्या. आणि एकदा 3-4 वेळा ही प्रोसेस रिपीट जेव्हा तुम्ही करतायत, त्यानंतर एक मोठा ब्रेक घेऊन टाका, स्टडी क्लोज करा त्या दिवसाचा. अँड टू बी फ्रँक, जर सांगायचं ठरलं तर तुम्हाला रात्रभर अभ्यास करायची बिलकुल गरज नसते. तुम्ही जर डेली रुटीनला 2 किंवा 3 तास जरी अभ्यास केला ना विथ फुल फोकस, दॅट इज व्हेरी मच सफिशियंट फॉर यू. खूप सफिशियंट आहे. नथिंग मच मोर दॅन दॅट. म्हणजे तुम्ही असं 10-10 तास, 8-8 तास केला पाहिजे, नथिंग लाईक दॅट. बट दी फोकस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर त्यामध्ये तुमच्या साईडला मोबाईल पण ठेवलेला आहे, तुम्हाला नोटिफिकेशन्स येत आहेत, तुम्ही ते पण बघतायत, मग तुम्ही अभ्यास पण करताय, घरातून आवाज येतोय, मग दुधाची पिशवी घेऊन या, भाजीपाला घेऊन या, देन दॅट टायमिंग इज नॉट गोइंग टू वर्क फॉर यू. फोकस मीन्स फोकस्ड, दॅट्स इट. 100% अटेन्शन. जर एखादी व्यक्ती फुल फोकसने स्टडी करत असेल ना, देन 2 hours आर व्हेरी मच इनफ फॉर देम. ओके, 2-3 hours व्हेरी मच इनफ, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन ऑफ एक्झामिनेशन अँड ऑल. ठीक आहे. सो जेव्हाही तुम्ही स्टडी करतायत, एक प्रॉपर पॅटर्न ठेवा. अभ्यास करायचा, ब्रेक घ्यायचा, अभ्यास करायचा, ब्रेक घ्यायचा, असं चालू द्या. डोंट सिट फॉर 4 to 5 hours कंटिन्युअसली. स्विच सब्जेक्ट्स आफ्टर ईच आवर. एखादा तास हा अभ्यास केला, नेक्स्ट तासामध्ये दुसरा अभ्यास केला. वाय? जेव्हा तुम्ही टॉपिक्स स्विच करता तेव्हा तुम्हाला बोर फील नाही होणार, तेव्हा तुम्हाला कंटाळा नाही येणार एखादी गोष्ट करण्याचा. बिकॉज एव्हरी सब्जेक्ट इज हॅव्हिंग डिफरंट टॉपिक्स इन्व्हॉल्ड इन देम. डिफरंट इंटरेस्टिंग थेरीज आर देअर. सो एखादा टॉपिक झाला तो साईडला ठेवून द्या, दुसरा टॉपिक हातात घ्या. अँड डिफिकल्ट सब्जेक्ट पासून सुरुवात करा कधी पण. वाय? बिकॉज वेनेवर यू आर स्टार्टिंग विथ डिफिकल्ट सब्जेक्ट and whenever you are ending with that subject, you will get the satisfaction of achievement.
तुम्हाला काहीतरी चांगलं अचीव केल्याची फिलिंग येईल. कारण की तुम्ही ते अवॉइड करू शकत नाहीये. तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही तो सब्जेक्ट टाळू शकत नाहीये. तो कंपल्सरी तुम्हाला त्याचा अभ्यास करायचाच आहे. सो whenever you are completing difficult task or difficult subject first, that will give you a certain feeling of happiness. त्या हॅपीनेसमुळे काय होणार, तुमचे पुढचे जे सब्जेक्ट राहतील ते पण तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता त्यांचा. दॅट्स इट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो स्टार्ट विथ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट व्हाईल स्टडिंग अँड रिवॉर्ड युअर सेल्फ. जसं मी तुम्हाला म्हटलं, स्वतःला गिफ्ट द्यायचा प्रयत्न करा, घरच्यांना गिफ्ट द्यायला लावा. मी इतका इतका अभ्यास केला तर असं गिफ्ट वगैरे, काइंड ऑफ दॅट वे, जस्ट फॉर द सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड हॅपीनेस. दॅट्स इट. अँड वर्क अहेड. वर्क अहेड. डोंट वेट अंटिल द लास्ट मिनिट. Always. Why? See, whenever there is an assignment, whenever you are given with an assignment and you are studying at the last moment of your, duration of timeline, that will create unnecessary pressure on you. Again, तुम्हाला टेन्शन येणार, तुम्हाला अँझायटी येणार, तुम्ही स्ट्रेस घेणार त्या कामाचा. एखादा प्रोजेक्ट, फॉर एक्झाम्पल, काही स्टुडंट असं करतात. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गिवन अ प्रोजेक्ट ऑफ 50 पेजेस, एक प्रोजेक्ट आहे त्याचे 50 पेजेस असतात. तो प्रोजेक्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. त्यामध्ये बऱ्याच फाइंडिंग्स असतात. यू आर गिवन अ ड्युरेशन ऑफ 15 days फॉर दॅट. ठीक आहे ना. व्हॉट मॅक्झिमम स्टुडंट डज, पहिल्या 5-7 दिवसात काहीच नाही करत बरेच स्टुडंट्स. दे इग्नोर इट बिकॉज दे नो दॅट देर इज अ ड्युरेशन लेफ्ट ओव्हर देअर दॅट वी कॅन कव्हर इट अप. मग शेवटचे 5 ते 7 दिवस खूप धावपळ करावी लागते फॉर कम्प्लिशन ऑफ दॅट प्रोजेक्ट. सिम्पल. जर तुम्ही स्टार्टिंगला रिलॅक्स्ड मोडमध्ये असाल, तुम्हाला जर माहिती आहे तो प्रोजेक्ट तुम्हालाच करायचा आहे, देर इज नो ऑप्शन फॉर यू, व्हाय आर यू वेटिंग फॉर whom you are waiting, राईट? तर तुम्ही अवॉइड करणं टोटली चुकीचं आहे. यू आर क्रिएटिंग अननेसेसरी प्रेशर ऑन युअर सेल्फ. तुमच्यावरतीच तुम्ही प्रेशर क्रिएट करत आहात आणि नंतर तुम्हाला तो प्रेशर वाढल्यामुळे काय होणार, तुमची जी प्रोजेक्टची क्वालिटी आहे ती डिस्टर्ब होणार. सिम्पल. जो डेटा फाइंड आउट करायला तुम्हाला खूप वेळ होता, आता तोच डेटा फाइंड आउट करून तुम्हाला त्याची एंट्री करण्यासाठी खूप कमी वेळ अवेलेबल राहिला. तुमचं काम कमी नाही झालंय, तुमचा वेळ कमी झाला. अँड इन दॅट टायमिंग यू फील सर्टन प्रेशर ऑन युअर सेल्फ, आणि तुम्ही जसं जमेल तसं ते करून टाकतात. त्याने काय होणार, इट विल इम्पॅक्ट ड्रास्टिकली ऑन द रिझल्ट ऑफ युअर प्रोजेक्ट अँड द क्वालिटी ऑफ युअर प्रोजेक्ट. सो वेन एव्हर यू आर लेट डुअर्स, त्याने तुमच्या कामावर पर परिणाम होणार आहे, तुमच्या को करिक्युलर पर परिणाम होणार आहे, तुमच्या अकॅडमिक्सवर आणि तुमच्या रिझल्ट्सवर परिणाम होणार आहे. दॅट्स इट. So don't wait for last moments while doing any task. If you know that only you want to do that, तुम्हाला माहिती आहे तुम्हालाच करायचंय ते टास्क, then don't wait for anyone. Do it. That's it. Okay? So work ahead. पुढे काम करा, पुढे राहून काम करा. Lead the way. Don't be late doers. Okay? Done? Understood? समजलंय सर्वांना? ठीक आहे. Okay, now next category is the example of jar. बिग स्टोन्स, मोठे दगड दिसताय तुम्हाला या इमेज मध्ये, मोठे मोठे दगड दिसताय 2, राईट? छोटे छोटे स्टोन्स पण दिसत असतील आणि वाळू पण दिसते सगळ्यांना, राईट? या 3 गोष्टी, बिग स्टोन्स, दी सँड अँड दी स्मॉल स्टोन्स, या 3 कॅटेगरीज आहे इथे. नाव व्हॉट डज दी बिग स्टोन्स रिप्रेझेंट? बिग स्टोन्स काय रिप्रेझेंट करतात? बिग स्टोन्स रिप्रेझेंट्स दी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ. तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचं काय? तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तुमची हेल्थ, तुमचा अभ्यास, तुमचं करिअर, तुमची फॅमिली, या 4-5 गोष्टी एकदम बेसिक, राईट? आता या व्यतिरिक्त तुमच्या लाईफमध्ये सेकंड ऑप्शनवर काय येतं? तुमची डेली रुटीन. तुमच्या डेली रुटीन मध्ये काय काय येणार आहे? तुमची डेलीची कामं येणार, तुमचं फ्रेंड सर्कल येणार, तुमच्या काही ऍक्टिव्हिटीज येणार बाकीच्या, राईट? त्या झाल्या सेकंड कॅटेगरीमध्ये. आणि थर्ड कॅटेगरीमध्ये काय येणार? तुमचा तुम्ही जो वेळ युटिलाइज करताय गेमिंगसाठी, एंटरटेनमेंटसाठी, त्या सगळ्या गोष्टी थर्ड कॅटेगरीमध्ये येणार. नाव जस्ट इमॅजिन, असं इमॅजिन करा की जार आहे, ती बॉटल आहे. मी एकदा परत शेअर करतो ती बॉटल. ठीक आहे, ही बॉटल आहे काचेची. या काचेच्या बॉटलमध्ये जर आपण वाळू भरली पूर्ण, वी आर फिलिंग दॅट जार विथ दी सँड, फिल्ड कम्प्लिटली, पूर्णपणे जर भरतोय,
तर आपल्याला छोटे दगड आणि मोठे दगड टाकण्यासाठी स्पेस राहील का त्या जारमध्ये? राहील का स्पेस? आय वॉन्ट आन्सर फ्रॉम यू गाईज. स्पेस राहील का त्यामध्ये जर आपण वाळूने पूर्ण भरून टाकला जार, पूर्ण क्लोज केला? भेटेल जागा? सिंपल क्वेश्चन आहे, खूप टफ नाहीये. म्यूट आहात, कोणीतरी काहीतरी आन्सर देत होतात आय थिंक. आपण जर वाळूने पूर्ण तो जार भरला तर जागा उरेल का त्या जारमध्ये? नाही उरणार ना, सिंपल आहे ना. नो जर सर. वाळूने पूर्ण जार भरतोय तर नाही राहणार जागा. सिंपल क्वेश्चन होता, काहीच डिफिकल्ट नाही त्यामध्ये. डोंट थिंक इन अदर वे. वाळूने पूर्ण जार भरलाय, खतम, काहीच जागा राहणार नाहीये, राईट. वाळू म्हणजे काय? आपण जे आपल्या लाईफमध्ये एंटरटेनमेंट करतोय, दी सोशल मीडिया स्क्रोलिंग, दी इंस्टाग्राम स्क्रोलिंग, दी अननेसेसरी ऑनलाईन गेम्स. आता यासाठी पण आपल्याला वेळ पाहिजे. ऑफकोर्स लाईफमध्ये एंटरटेनमेंट पण गरजेची आहे ना, पाहिजे त्यासाठी वेळ. पण कसा येणार? नाव रिव्हर्स दी पोझिशन. तुमच्या लाईफ मधल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय? तुमची हेल्थ, तुमची लाईफ, तुमची फॅमिली, तुमचं स्टडीज, तुमचं करिअर, तुमचं एज्युकेशन, तुमचा अभ्यास. दॅट इज युअर बिग स्टोन्स. पहिले मोठे दगड टाका. 2 मोठे दगड टाकले तुम्ही. मोठे दगड टाकल्यानंतर तुम्हाला पण अनुभव आहे, तुम्ही पण बघितलं असेल, एखादी मोठी वस्तू आपण जेव्हा जारमध्ये भरतो तेव्हा जागा उरते आजूबाजूला, राईट आहे. कारण मोठे दगड पूर्णपणे नाही फिट होत ना त्यामध्ये, बरोबर. आतमध्ये जातात पण भरपूर स्पेस एम्प्टी राहतो. करेक्ट आहे, लॉजिकल गोष्ट आहे. बाकीचा एम्प्टी स्पेस भरपूर राहतो, राईट. आता हे जर 2 मी स्टोन्स टाकले, हे 2 स्टोन्स या जारमध्ये, तरी पण भरपूर जागा उरणार आहे, एम्प्टी वाली, राईट. एम्प्टी स्पेस राहणार आहे भरपूर. नाउ व्हॉट we are going to do, we are adding the small stones after that. We are filling that jar with small stones. जेव्हा आपण छोटे दगड पण त्यामध्ये टाकतो तेव्हा ते एकमेकाला टच होतात आणि तरी पण इन बिटवीन एम्प्टी स्पेस राहतो. माहिती सगळ्यांना, मोठे दगड भरले, मग मीडियम साईजचे दगड भरले आपण त्यामध्ये, तरी पण एम्प्टी जागा राहते, एम्प्टी स्पेस शिल्लक राहतो, ज्यामध्ये व्हॅक्यूम असतो, हवा असते, राईट. कारण की हे दगड पूर्णपणे फिल नाही होत, हे अशी जागा ठेवतात साईड साईडला. आता हा जो एम्प्टी स्पेस उरलाय, आपण जर वरतून वाळू जर टाकली, सँड, इफ यू आर एंटरिंग दी सँड, फील होऊन जाणार ना मग जार, करेक्ट आहे ना. मग अशा कंडिशनला जार फील होणार, वाळू जर भरली तर. कारण की वाळूसाठी स्पेस होता छोटा छोटा, जे आपण एम्प्टी स्पेसेस शिल्लक होत्या. हे काय सांगतंय आपल्याला एक्झाम्पल? मोठे दगड पहिले भरा तुमच्या लाईफमध्ये. वाय? व्हॉट आर दी बिग स्टोन्स? तुमच्या लाईफमधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी. व्हॉट आय टोल्ड यू राईट नाव, दी स्टडीज, दी फॅमिली, दी हेल्थ, एव्हरीथिंग. जस्ट इम्पॉर्टंट प्रायोरिटी, त्यांना पहिले प्राधान्य द्या. सेकंड थिंगवर जे छोटे छोटे दगड असतात ते तुमचे डेली टास्क आहे, डेली रुटीन आहे तुमची, सिंपल, त्याकडे फोकस करा मग. आणि 100% जागा उरते वाळू भरण्यासाठी, कारण की दगडांमुळे पूर्ण जार कधीच फिल होत नाही, एम्प्टी स्पेस खूप उरतो. कधी पण अनुभव घ्या, एम्प्टी स्पेस खूप उरतो जारमध्ये. तर त्या एम्प्टी स्पेसमध्ये सँड टाका, वाळू टाका. सो इट मीन्स दॅट यू फील दॅट विथ युअर एंटरटेनमेंट, युअर एन्जॉयमेंट, दॅट्स इट, सिंपल. तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी वेळ भेटणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट. बट प्रायोरिटीज सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. यू शुड हॅव युअर प्रायोरिटीज इन युअर लाईफ, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, सो बिग स्टोन्स, द बिगेस्ट प्रायोरिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. देन नेक्स्ट आर दी पेबल्स, स्मॉल स्मॉल स्टोन्स, डेली रुटीन वाले टास्क त्यानंतर इम्पॉर्टंट असतात. आणि थर्डला येते सँड, तुमचे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज ज्या टाइमपास साठी असेल किंवा एंटरटेनमेंटसाठी असेल, गेमिंग, सोशल मीडिया, एव्हरीथिंग, राईट. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ भेटणार आहे नक्की, डोंट वरी. बट सेट युअर प्रायोरिटीज, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ जार. या जारमध्ये मी तुम्हाला याची नोट्स पण देणार आहे, ऑफकोर्स पीडीएफ मध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेनेशन करून दिलंय की तुम्ही काय फिलअप केलं तर तुम्हाला काय चांगलं भेटू शकतं, काय रिझल्ट येऊ शकतात, व्हॉट आर दी बिग स्टोन्स ऑफ युअर लाईफ, काय काय असू शकतात बिग स्टोन्स. स्मॉल पेबल्स मध्ये किंवा स्टोन्स मध्ये काय काय येतं. पेबल्स म्हणजे छोटे छोटे गोटे, जे छोटे दगड असतात ना ते. अँड दी सँड म्हणजे वाळू. सिंपल. तुमची लाईफ पूर्णपणे वाळूने फिलअप नका करू, की जेणेकरून तुम्हाला लाईफमध्ये तुमच्या इम्पॉर्टंट गोष्टींसाठीच वेळ भेटणार नाही, फॅमिली, हेल्थ, एज्युकेशन. नो, हॅव अ प्रॉपर टाइम मॅनेजमेंट फॉर युअर लाईफ, सो दॅट तुमच्या प्रायोरिटीज तुमच्यासाठी महत्वाच्या राहतील, त्यांना तुम्ही जास्त वेळ देऊ शकाल. अँड देन कम्स द लेटर पार्ट.
the daily routines and the sand, everything. ओके, अंडरस्टूड? समजलंय सर्वांना? समजतंय जे सांगितलं ते? Yes, sir. Yes, sir. ओके, ठीक आहे. काही डाऊट असेल तर विचारत चला. देन व्हॉट वी डिस्कस टुडे, अगेन रिपीटिंग वन्स फॉर यू ऑल. फर्स्ट वॉज 80-20 रूल, राईट? की ज्यामध्ये आपण 20% असं काम बघितलं की जे 80% रिझल्ट आपल्याला देईल. फोकस ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स, दॅट्स इट. दॅट इज द 80-20 रूल. नेक्स्ट वॉज द पोमोडोरो टेक्निक. व्हॉट दिस टेक्निक टेल्स अस, एखादं काम बायफर्केट करा, छोटं छोटं करा, त्याला तुकड्यांमध्ये टाका. 5 तास स्टडी नका करू वन टाइम. अर्धा तास करा, पाऊण तास करा, 1 तास करा, मग ब्रेक घ्या, परत 1 तास करा, परत ब्रेक घ्या, परत 1 तास करा, परत ब्रेक घ्या. नो प्रॉब्लेम. इन बिटवीन तुम्ही जर सब्जेक्ट स्विच करत असाल तर दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला बोर फील नाही होणार त्यामध्ये. नेक्स्ट वॉज द इट दॅट फ्रॉग टेक्निक. ठीक आहे, फ्रॉग म्हणजे काय? युअर बिगेस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट चॅलेंजिंग टास्क. सगळ्यात महत्वाचं, मोठं आणि चॅलेंजिंग काम. ठीक आहे, 2 जर काम दिले असतील तुम्हाला एकाच दिवसासाठी, तर सगळ्यात पहिले जे डिफिकल्ट आहे, जे मोठं आहे ते काम पहिले करा. देन डू दी स्मॉलर वन. सिम्पल. अँड फक्त त्याच्याकडे बघत नका बसू, डू इट इन्स्टंटली. विचारच करायला वेळ नका देऊ स्वतःला. ते जर तुम्ही जास्त विचारात पडले तर तुम्हाला टेन्शन येणार, तुम्ही स्ट्रेस फील करणार, तुमचं काम तसंच राहणार. आणि करायचं तर आहेच आहे तुम्हाला, नो ऑप्शन फॉर दॅट. ठीक आहे. देन वी डिस्कस्ड अबाउट दी 10 पॉइंट्स ऑफ ओव्हरकमिंग प्रोक्रॅस्टिनेशन, ज्यामध्ये आपण म्हटलो ना की एनर्जी लेवल जेव्हा हाय असते तेव्हा काम करत जा, रिअलिस्टिक गोल सेट करा, प्रॉपर टायमिंग सेट करा, लेट नाईट अभ्यास नका करत बसू की जेणेकरून तुमच्या स्लीप पॅटर्नवर इम्पॅक्ट होईल. इफेक्टिव्ह जागा शोधा की जेणेकरून तिथे शांतता असेल, हायजीन असेल, क्लीनलीनेस असेल. अलाव एक्स्ट्रा टाइम करा स्वतःला, कारण की अचानक काही पण सिच्युएशन येऊ शकते की जेणेकरून तुम्हाला अभ्यासात उठावं लागेल. सो हॅव सम एक्स्ट्रा क्वेश्चन फॉर यू. तुम्ही परत फ्री टाइम तुमचा वाईजली युज करा चांगल्या प्रकारे अँड रिवॉर्ड युअर सेल्फ. ओके, व्हॉट वर द टाइम मॅनेजमेंट टिप्स? टू डू लिस्ट करा, काय काय तुम्हाला करायचं आहे ते टिक मार्क्स करा, नोट डाऊन करत जा, नोट्स काढत जा. प्रायोरिटीज सेट करा, काय महत्वाचं आहे काय महत्वाचं नाहीये. डिफिकल्ट काम पहिले हाती घ्या, रिमाइंडर सेट करा. कधी कधी काय होईल की तुम्हाला काम करण्याची इच्छा असू शकते, बट ड्यू टू दी यु नो लॅक ऑफ अवेअरनेस ऑफ दॅट, किंवा माहीत नसल्यामुळे, विसरून गेल्यामुळे तुम्ही ते तसंच सोडू शकतात, इग्नोर करू शकतात. सो रिमाइंडर सेट करा अँड स्लीप ऑन टाइम, हॅव अ प्रॉपर स्लीप रुटीन सो दॅट यू विल हॅव अ हेल्दी बॉडी अँड हेल्दी माइंड. डोंट प्रोक्रास्टिनेट, एखादी गोष्ट डिले करू नका. मल्टीटास्किंग एक्सेसिव्हली करू नका, जेणेकरून तुमच्यावर प्रेशर येईल. अँड डोंट वेस्ट टाइम ऑन सोशल मीडिया. एक्स्ट्रा टाइम जास्त स्पेंड नका करत बसू. थोडा टाइम ठीक आहे, ॲट अ लिमिट, सर्टन लिमिट्स, दॅट इज ओके. ऍडिशनल टिप्स काय होत्या? सेम अगेन, ब्रेकेज ऑफ ड्युरेशन अँड स्विचिंग सब्जेक्ट. स्टार्ट विथ द मोस्ट डिफिकल्ट, रिवॉर्ड युअर सेल्फ. हे पूर्ण क्रक्स आहे पूर्ण सिनॅरिओचा. अँड वर्क अहेड, डोंट वेट अंटिल द लास्ट मिनिट. ओके. And then at the last, we discussed about the example of jar. Jar was having 3 kinds of stones. One is stones, big stones. Then second one was the pebbles, म्हणजे छोटे छोटे दगड. And then last one was the sand, म्हणजे वाळू. Don't fill your life directly with the sand. अननेसेसरी कामांमध्ये जास्त इन्व्हॉल्व नका करू तुमचं आयुष्य, की जे काम महत्वाचंच नाहीये. टाइम वेस्टर्स मध्ये इन्व्हॉल्व नका करू. Have a priority for big stones, that is the most important priority for your life, that is your studies, family, health, education, okay, career and all those things. The pebbles are your daily routines, second priority, and sand is the third priority, the last priority. Okay, so this is all about the time management. हेच इतकंच आहे टाइम मॅनेजमेंट मध्ये. या दोन म्हणजे याचे 2 पार्ट्स होते सेशन्सचे. या 80 नावावर आपण फर्स्ट सेशन मध्ये शिकलो होतो. आज आपण 80-20 rule, Pareto technique, Pareto principle, actually, the Pomodoro technique, the eat that frog technique, and some important tips for you all, and then additional tips, and then at last we discussed about the example of jar. Okay, काही confusion इथे कोणाला? Ask if you have any doubt regarding any technique or anything about today's presentation. You can ask it. काय विचारायचंय कोणाला? काही डाऊट आहे? आय होप सगळ्यांना समजलंय. ठीक आहे, राईट. याच्या पण नोट्स मी तुम्हाला देणार आहे. याच्या पण प्रिंटआउट्स तुम्ही असू द्या तुमच्याजवळ, तुम्ही तुमच्यासाठी स्टडीजसाठी कामी येतील फ्युचरमध्ये. ठीक आहे.
So in next session we are going to start with a different topic, as we are done with the time management. टाइम मॅनेजमेंटचे हे सगळे मॅट्रिक्स टेक्निक्स लक्षात ठेवा. कधी कोणतं यूज करायचं ते तुमच्या सिच्युएशन नुसार तुम्हाला ते यूज करावं लागेल. मिक्सचर कॅन ऑल्सो बी युज्ड, तुम्ही त्यांचं मिक्सचर पण यूज करू शकता. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडे. आणि काही कन्फ्युजन असेल तर विचारून घ्या, आहे आपल्याकडे वेळ आहे, 2-4 मिनिट साठी मी थांबू शकतो. काही कन्फ्युजन आहे कोणाला विचारू शकता. ऑल दी पार्टिसिपंट्स, इफ एनी डाउट इन एनी काइंड ऑफ टॉपिक ऑफ टुडेज सेशन. नेक्स्ट प्रेझेंटेशन मध्ये आपण नवीन टॉपिकने येणार आहोत. वी विल बी स्टार्टिंग विथ द न्यू टॉपिक. ऍक्च्युली बरेच काही टॉपिक्स बाकी आहेत आपलं इंटरव्ह्यू टेक्निक्स पण बाकी आहेत, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट अँड बाकी बरेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या काही गोष्टी आहेत, पब्लिक स्पीकिंग वगैरे वगैरे. वी आर गोइंग टू लर्न दॅट आफ्टर दिस सेशन. ओके, इन नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू डिस्कस विथ अनदर टॉपिक. नथिंग टू आस्क, काही डाऊट नाहीये कोणाला? ठीक आहे, देन वी विल स्टॉप today and we will meet together in next session. We will discuss on the next topic in next session. ठीक है, thank you so much everyone, have a good day. Thank you.